हाय. सो दिस इज मी. थांबा थांबा थोडं स्टार्टिंग पासून बघा. तर आज होता सॅटर्डे. संध्याकाळी क्लिनिकला सुट्टी असते, त्यामुळे दुपारी छान झोप काढते. उद्या अक्षय तृतीया म्हणून मम्मीला सांजऱ्या करायच्या होत्या. म्हटलं मीच थोडी हेल्प कर. फोन करून विचारलं. जसं जसं मम्मीने सांगितलं तसं तसं सगळं टाकलं. 1.5 वाटी मैदा, 2 चमचे रवा, थोडं मीठ आणि मग म्हणे तुपाचं मोहन घाल. म्हटलं मोहन काय? तर म्हणे तूप गरम करून टाक. म्हटलं ओके, हे तर खूपच इझी आहे. तूप गरम करायला ठेवलं, साईडला चहा टाकला. तूप वितळलं, मी ते पिठात टाकलं आणि मग गोळा करायला घेतला. पण त्याचा गोळाच होईना. मला वाटलं मी तूप कमी टाकते, त्यामुळे अजून तूप टाकून ते सेट करून साईडला ठेवून दिलं. तेवढ्यातच मम्मी पप्पा पण आले आणि मग माझी सांजऱ्यांची कणिक बघून मम्मी डायरेक्ट हसायलाच लागली. अरे पण तुम्हीच सांगा, तिने सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन मध्ये पाणी हा शब्दच नव्हता, तर मी पाणी टाकू तरी का? मम्मीने पुन्हा नवीन कणिक केली. मी केलेल्या पिठात आम्ही रवा टाकून लाडू बनवायला घेतले. मम्मी सांजऱ्या बनवत होती तोपर्यंत मी खिचडी आणि करीची चटणी बनवली. नंतर मीही थोडी हेल्प केली आणि हे एजेस कट करणं इज माय फेवरेट जॉब. सांजोऱ्या लाटून झाल्या, आम्ही जेवलो. नंतर त्या तळून घेतल्या, लाडू वळले आणि अशा प्रकारे अक्षय तृतीयाची सगळी तयारी झाली होती. आंबे, सांजोऱ्या, लाडू, डांगर आणि घागर ऑल सेट. आणि नेमकं चूक कोणाची, माझी की मम्मीची? कॉमेंट करून सांगा.